हाय हॅलो फ्रेंड्स. आज ना आपण मस्त असे पांढरे शुभ्र साबुदाणा बटाटा वडा बघणार आहोत. तोही अगदी वर्ष 2 वर्ष आरामात टिकेल या पद्धतीने. अजिबात पापड खार सोडा न वापरता दुप्पट ते तिप्पट आकाराने छान असे फुलतील अशा पद्धतीने पांढरे शुभ्र कसे होतील. प्लस याच्यामधील जो साबुदाणा आहे तो दुप्पट ते तिप्पट आकाराने कसा फुलेल हे बघणार आहोत, तेही पापड खार सोडा इनो काहीच न वापरता. छान अशी रेसिपी अगदी छान टिप्ससहित सांगितलेली आहे. याच्यासाठी ना व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्याने चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचं मनापासून थँक्यू. तर वडे बघू शकता अगदी दुप्पट तिप्पट आकाराने आणि पांढरे शुभ्र असे फुललेले आहेत. आणि हे अगदी छान असे कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत. छान टिप्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून तुम्हीसुद्धा पहिल्याच प्रयत्नात अशा पद्धतीचा हा साबुदाणा बटाटा वडा बनवाल, जो की त्याच्यामधील बटाटा अजिबात काळा पडणार नाही, पांढरा शुभ्र असाच राहील आणि छान कुरकुरीतसुद्धा. आहा, बघितलं तर किती छान कुरकुरीत झालेला आहे. तर अजिबात तेलकटसुद्धा होणार नाही. तर इथे प्रमाण बघूयात कशा पद्धतीने आपण साबुदाणा बटाटा वडा केलेला आहे, जो की अजिबात तेलकट नाही आहे. आता इथे ना 2 कप साबुदाणा मी रात्रीच्या वेळी भिजत घातला होता. तो सकाळपर्यंत छान असा भिजलेला आहे, अगदी मऊसूत असा. जसा आपण खिचडीसाठी भिजत घालतो ना, अगदी त्याचप्रमाणे हा भिजत घातला होता. फक्त एवढंच की खिचडीसाठी आपण मोठा साबुदाणा वापरतो, हा मिनी साबुदाणा छोटावाला आहे, एवढाच फरक आहे. तुम्हाला कोणताही साबुदाणा घेतला तरी चालेल, लहान किंवा मोठा. अगदी छान असा भिजवून घ्यायचा, जसा आपण खिचडीसाठी भिजवतो त्या पद्धतीने. आणि हा चमच्याने छान असा मोकळा करून घ्यायचा. साबुदाणा मोकळा केला, आता साईडला ठेवून दिला. 200 ग्रॅम साबुदाणा घेतला होता. याच्यासाठी मी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत, जे की 6 बटाटे आले होते. त्यातील 2 बटाटे मी वाफवण्यासाठी कुकरला लावून दिले आणि 4 बटाट्यांची सालं काढून पाण्यामध्ये ठेवून दिले. आता बटाट्याचा खीस करण्यासाठी ना एका मोठ्या टोपामध्ये पाणी घ्यायचं आणि जी आपण खोबरं किसायची किसणी असते त्या किसणीने हे खीस काढून घ्यायचा. खीस काढते वेळी बटाटा असा लांबसडक खिसायचा, जेणेकरून खीससुद्धा बटाट्याचा हा लांबसडक निघतो. तिथल्या तिथे बटाटा जर खिसवलात तर खीस अगदी छोटा निघतो. याच्यासाठी काय करायचं, बटाटे अशा पद्धतीने जसा व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर लांबसडक खिसून घ्यायची, म्हणजे बटाट्याचा खीससुद्धा लांबसडक निघतो. आता खीस काढते वेळी पाण्यामध्येच खीस काढायचा, जेणेकरून लाल होणार नाही आणि पांढरे शुभ्र राहतील. तर संपूर्ण 4ही बटाटे मी व्यवस्थित असे पाण्यामध्ये हे छान खिसवून घेणार आहे. तर अगदी मस्त असे आपला हा खिसवून झालेले आहेत बटाटे, व्यवस्थित असे 4ही बटाटे. तर हे आपल्याला 3 ते 4 पाणी बदलून घ्यायचं आहे. 4 पाणी बदलून घ्यायचं म्हणजे काय, तर हा खीस ना एका दुसऱ्या टोपामध्ये पाणी घ्यायचं साफ आणि त्याच्यामध्ये काढून घ्यायचा. आणि नंतर तो पुन्हा धुवायचा आणि पुन्हा दुसऱ्या एका चांगल्या पाण्यामध्ये काढायचा. असं 3 ते 4 वेळा पलटून केलात ना तर खीस हा पांढरा शुभ्र राहतो आणि छान असा हा आपला अगदी कडक लागतो हाताला. 3 ते 4 पाण्यामध्ये काढलात ना तर ते पांढरं शुभ्र पाणी दिसतंय ना खाली थोडंसं दुधाळसारखं, तो बटाट्याचा स्टार्च असतो, तो बटाट्याचा खीस काळा पडतो. याच्यासाठी हा स्टार्च निघून जाईपर्यंत हा धुवून घ्यायचा आहे. तर आलटून पलटून 3 वेळा मी 3 ते 4 वेळा छान हा खीस धुवून घेतलेला आहे. छान पांढरं पाणी अगदी साफ होईपर्यंत हा धुवून घ्यायचा. तर अगदी कडक असा खीस तयार झालेला आहे आणि व्यवस्थित पाणीसुद्धा अगदी निथळ आहे. तर आता आपला हा खीस आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. याच्यासाठी काय केलं, एक मोठं पातेलं ठेवलं आहे गॅसवरती. त्याच्यामध्ये 4 ते 5 लिटर पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलं अंदाजे, आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं. आता मीठ फक्त मी बटाट्याच्या खिसापुरतंच टाकून घेतलेलं आहे, 1 चमचाभर एवढं. पाणी गरम उकळलं की याच्यामध्ये बटाट्याचा खीस टाकून घ्यायचा आणि हा 4 ते 5 मिनटासाठी वाफवून घ्यायचा आहे. म्हणजे कितपत, तर बटाट्याचा खीस हा आपला 70 ते 80% शिजावा इथपर्यंत. तर छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण जरी ठेवून 4-5 मिनटासाठी शिजवलं तरी चालेल. झाकण ठेवलं की लगेचच शिजून येतं. तर इथे छान अशी उकळी आलेली आहे व्यवस्थित अशी.
तर चेक करूयात खीस आपला शिजलेला आहे का. तर अगदी मस्त असा आपला हा 70 ते 80% प्रमाणात खीस शिजलेला आहे. तर काढून घेऊयात. काढण्यासाठी ना आपण जी पुरण वाटायची चाळण असते ना त्याच्यामध्ये काढलात तरी चालेल किंवा पोहे चाळण्याच्या चाळणीमध्ये काढलात तरी चालेल. तर अशा पद्धतीने हा काढून घेतला, गाळून घेतला पाणी त्याच्यातील सर्व आणि साईडला ठेवून दिला. आता जे आपण साबुदाणा मोकळा करून घेतला होता ना, तर तो साबुदाणा छान असा दुप्पट तिप्पट आकाराने फुलावा याच्यासाठी एक एक्स्ट्राची स्टेप करणार आहोत. ती म्हणजे अशा पद्धतीने पोहे चाळायची चाळण असते त्याच्यामध्ये हा संपूर्ण साबुदाणा काढून घ्यायचा या पद्धतीने आणि हा पूर्ण व्यवस्थित असा एकसारखा करून घ्यायचा. आता याच्यामध्ये मी मीठ वगैरे काहीच घातलेलं नाही, फक्त साबुदाणा मोकळा केलेला आहे. जे आपण पाणी बटाट्याचा खीस वाफवण्यासाठी यूज केलं होतं ना, त्याच भांड्यावरती मी ही चाळण ठेवून घेतली साबुदाण्याची आणि वरती एक झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनटं वाफवून घेणार आहे. पाणी ऑलरेडी गरम आहे, याच्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तर जे सुरुवातीला 2 बटाटे मी वाफवण्यासाठी ठेवून दिले होते ना, त्याची सालं काढून अशा छोट्या किसणीने मी किसून घेणार आहे. आता हे कशासाठी म्हटलं तर अगदी आपल्याला बटाटा साबुदाण्याचा जो वडा बनवणार आहोत ना, त्याला बाइंडिंग छान येतं, अगदी मस्त असं मऊसूतपणा आणि अगदी छान असं चिकटसर येतं. याच्यासाठी हे 2 बटाटे छान वाफवून घेतले आणि नंतर किसवून घेतले. तर 200 ग्रॅम साबुदाणा होता, त्याच्यासाठी पूर्ण 1 किलो मी बटाटे वापरलेले आहेत. तर छान छोट्या किसणीने व्यवस्थित असा खिसवून घेतलेला हा खीस तयार झालेला आहे. आता इथे मध्येच कॅमेरा ऑफ राहिला याच्यासाठी सॉरी. तर एका परातीमध्ये जो आपण वाफवलेला खीस होता ना बटाट्याचा, तो काढून घेतला आणि वाफवलेले हे साबुदाणा अगदी ट्रान्सपरंट होईल, अगदी काचेप्रमाणे पारदर्शक होईल असा वाफवून घ्यायचा आणि हा साबुदाणा काढून घ्यायचा. तर इथे मध्येच कॅमेरा बंद राहिला आणि चालू करायचं मी विसरूनच गेले. तर परातीमध्ये साबुदाणा आणि बटाट्याचा खीस टाकून घेतला होता. तो थंड झाल्यानंतर जो आपण 2 बटाटे किसवून घेतले होते ना वाफवलेले, ते टाकले. 1 चमचाभर एवढं तीळ टाकून घेतले आणि चवीनुसार मीठ. आता मीठ फक्त मी साबुदाण्यांसाठी टाकलेलं आहे. बटाट्याचा खीस वापरते 1 चमचाभर मीठ वापरलेलं होतं आणि साबुदाण्याला मीठ नव्हतं, याच्यासाठी 1 चमचाभर मीठ टाकून घेतलं आणि हे एकजीव होईपर्यंत छान असं मळून घ्यायचं आहे. आता मळून घेतेवेळी ना अगदी जोराजोरात मळायचं नाही, अगदी हलक्या हाताने छान असं एकजीव होईपर्यंत तेवढंच करून घ्यायचं, जेणेकरून आपण जो लांबसडक खीस पाडला आहे ना, तो तसाचा तसाच लांबसडक राहील. आणि एखादा प्लास्टिक पेपरवरती अशा पद्धतीने छोटे छोटे हे वडे थापून घ्यायचे. तुम्ही सुती कापडावरती जरी थापून घेतले तरीसुद्धा हरकत नाही, एका दिवसामध्ये सुकून येतात आणि संध्याकाळी काढून ठेवता येतात. तर अशा पद्धतीने एक गोळा घ्यायचा, तो ठेवायचा आणि मध्ये होल करून अशा पद्धतीने जसं व्हिडिओ दाखवत आहे त्या पद्धतीने हे वडे थापून घ्यायचे. अगदी 2 उन्हामध्ये छान असे सुकतात आणि छान पांढरे शुभ्रसुद्धा होतात आणि पापड खार सोडा न घालता अगदी छान असे दुप्पट तिप्पट आकाराने फुलतात. तर इतक्या प्रमाणात आपले हे 33 ते 34 वडे तयार झाले होते छान असे आणि वाळल्यानंतर अगदीच हे 850 ग्रॅम इतकं वजन भरलं होतं ह्याचं. तर या पद्धतीने आपले हे छान असे साबुदाणा बटाटा वडा वाळून तयार झालेला आहे. तर वाळल्यानंतर साधारणतः 800-850 ग्रॅम इतकं हे तयार झालं होतं वजन. तर अगदी मस्त असं तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे, बघू शकता मस्त असं. आणि वडे सोडतात अगदी दुप्पट ते तिप्पट आकाराने हे छान असे फुललेले आहेत आणि अगदीच पांढरा शुभ्र असा हा वडा आहे. तर व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत त्या अगर तुम्ही फॉलो केलात ना, तर अजिबात याच्यामध्ये पापड खार सोडा न घालता अशाच पद्धतीने दुप्पट ते तिप्पट आकाराने तुमचेसुद्धा वडे छान फुलतील आणि अगदी 1-2 वर्ष आरामात टिकतील. तर मस्त असे पांढरे शुभ्र साबुदाणा बटाटा वडा तयार आहे आणि अगदी तुम्ही हे उपवासाला सुद्धा खाऊ शकता. फक्त मीठ तुम्हाला हे उपवासाचं मीठ वापरायचं आहे याच्यामध्ये आणि तुम्हाला तीळ जर उपवासाला चालत नसतील तर ते स्किप करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे उपवासाला सुद्धा चालू शकतात. तर छानशी रेसिपी आपली ही अगदीच सोप्या पद्धतीने तयार झालेली आहे. मस्त असे मी एक 5-6 वडे छान असे तळून घेतलेले आहेत आणि मस्त असे पांढरे शुभ्र आणि दुप्पट ते तिप्पट आकाराने फुललेले आहेत.
तुम्हाला इथे मी व्यवस्थित असं तुम्हाला दाखवते की आपला तळलेला बटाट्याचा वडा कितपत झालेला आहे आणि हा वाळून घेतलेला मस्त असा दुप्पट तिप्पट आकाराने फुललेला आहे आणि तितकाच कुरकुरीत क्रिस्पी असा तयार झाला आहे. खाण्यासाठी सुद्धा अगदी अप्रतिम असा लागतो. यावर्षी नक्कीच ट्राय करून पहा. खूपच मस्त अशी ही वाळवणी रेसिपी आहे. अशा मी बऱ्याचशा रेसिपीज तुम्हाला शेअर केलेल्या आहेत. अगदी छान छान टिप्ससहित, अजिबात तेलकट होणार नाहीत याचीसुद्धा काळजी घेतलेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा. बाय.